पुण्यातील कोरेगाव पुसेगाव मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। कोरेगाव पासून साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतरावर MH04MZ5741 क्रमांकाची वॅगनॉर कार आणि MH12LT 3628 क्रमांकाच्या टाटा ऐशर वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली। अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। प्राथमिक माहितीनुसार पुलावरील अपूर्ण काम आणि रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे चुकवताना दोन्हीही वाहन चालकांचा ताबा सुटल्यानं हा अपघात घडल्याचं सांगितलं जाते। धडकेचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी धावून आले आणि जखमींना मदत करण्याचं काम सुरू केले। काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील तपास सुरू करण्यात आलाय। दरम्यान गेल्या 8 ते 10 वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। या अपुऱ्या कामामुळे आणखी किती लोकांचे बळी जाणार असा संतप्त सवाल नागरिक प्रशासनाला विचारत आहेत। स्थानिकांच्या मते पुलावरील अर्धवट काम, धोकादायक वळण आणि रस्त्यावरील मोठमोठे खड्डे यामुळे रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। प्रशासनानं आता तरी तात्काळ दखल घेऊन रस्त्याचं अपूर्ण काम पूर्ण करावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येते। न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।